डिवाइन मॉर्निंग सगळ्यांना. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकालाच आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं, सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात. गणेश चतुर्थीचं महत्त्व तर संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची माहिती घेऊन त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती ही बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत, त्यापैकी हे एक नाव विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाचे सगळीकडेच भक्तिमय वातावरण आपल्याला दिसून येते. तर गणेश चतुर्थी संपूर्ण कथा मग काय आहे, तर हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाच्या जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष दरम्यान गणपती म्हणजेच गण अधिक पती बरोबर गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चतुर्मासात येतो. चतुर्मास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत. तर गणेश जन्माची आख्यायिका. पार्वती देवीला स्नानासाठी जायचे होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस, असे सांगून पार्वती माता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकराने त्यांना अडकले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं. पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण पार्वती कोणाचं काही ऐकून घेत नव्हती. तेव्हा शंकरदेव आपल्या गणाला आदेश देतात की पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचा शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याच शिर घेऊन आला. भगवान शंकराने ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानसपुत्र गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे मुख म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणजेच देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. तर सगळ्यांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांच्या जीवनात आनंद, प्रेम, देवाची कृपा तुमच्यावर असो आणि सगळे आनंदाने सक्सेसफुल त्यांच्या लाईफमध्ये राहावो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.